नमस्कार मित्रांनो, आपण भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या सरनाम्याचं म्हणजेच उद्देशिकेचं अध्ययन करणार आहोत. तिलाच इंग्लिशमध्ये प्रेम्बल असं देखील म्हणतात. प्रेम्बल हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये सर्व राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे, त्याचबरोबर राज्यघटनेची उद्दिष्टे आणि राज्यघटनेचा सर्व सार यातून अधोरेखित होतो. म्हणूनच पंडित ठाकोरदास भार्गव याला राज्यघटनेचा आत्मा देखील म्हणतात. तसेच राज्यघटनेची गुरुकिल्ली देखील म्हणतात. जर आपल्याला खऱ्या अर्थाने राज्यघटनेकडे जर बघायचं असेल, पोहोचायचं असेल, तर हे राज्यघटनेकडे पोहोचण्याचं उत्तम असं साधन आहे. जर आपण या राज्यघटनेच्या उद्देशिकेचा जर इतिहास बघितला तर तो इतिहास आपल्या लक्षात येईल की संविधान सभेमध्ये ज्यावेळेस पहिली सभा आटोपली 9 डिसेंबर 1946 ते 12 डिसेंबर 1946, त्यानंतरच्या 13 डिसेंबर 1946 रोजीच्या संविधान सभेच्याच बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे उद्देश पत्रिका मांडली, ती उद्देश पत्रिकेचा सार संकलित करून भारतीय राज्यघटनेचा हा सरनामा, उद्देशिका किंवा प्रेम्बल्स तयार करण्यात आलं. जर आपण ह्या उद्देश पत्रिकेकडे जर आपण कटाक्षाने जर बघितलं तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील. या उद्देश पत्रिकेच्या सुरुवातीलाच आपण जर या सरनाम्याकडे बघितलं तर सुरुवात येते आम्ही. आम्ही या शब्दामधून तुम्ही किंवा मी असा शब्द प्रयोग न वापरता आपण आपल्या सरनाम्याची सुरुवात आम्ही या शब्दाने केलेली आहे. हे स्पष्ट करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो की सरनाम्याकडे जर बघितलं तर आपल्या सरनाम्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. एक म्हणजे सरनाम्यातून आपल्या राज्यव्यवस्थेचा उगमस्रोत कोण असेल हे, त्यानंतर आपल्या राज्याचं स्वरूप काय असेल, राज्याची उद्दिष्ट काय असतील आणि राज्याची मूलभूत बैठक, आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेची मूलभूत बैठक, वैचारिक बैठक कोणती आहे आणि राज्यघटना स्वीकारल्याची तारीख, अशा मूलभूत अशा 5 गोष्टींचा समावेश यात केलेला आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचा सार यातून मांडण्यात आलेला आहे. सरनाम्याकडे जर बघितलं तर सुरुवात आम्ही या शब्दापासून होते. आम्ही म्हणजे कोण? तर भारताचे नागरिक, भारताचे लोक. म्हणजेच ह्या राज्याचा, या राज्यघटनेचा, ह्या राज्यव्यवस्थेचा उगमस्रोत कोण आहे? तर भारतीय नागरिक आहेत, भारतीय लोक आहे. ही राज्यघटना कोणाला समर्पित केलेली आहे? तर भारतीय नागरिकांना केलेली आहे. म्हणूनच सरनाम्याच्या शेवटच्या वाक्यांमधून हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आहे. म्हणून यातून उगमस्रोत कोण आहे? तर भारताचे नागरिक आहेत. हा शब्द यातून, ही उगमस्रोत ही संकल्पना यातून स्पष्ट होते. जर आपण पुढेच्या वाक्यांमधून जर बघितलं तर त्यातून आपल्याला राज्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. भारतीय राज्यव्यवस्था कशी असेल त्याचं स्वरूप समजतं. त्यातून जर बघितलं तर सर्वप्रथम सार्वभौम हा शब्द वापरलेला आहे. सॉव्हेरियन. सार्वभौम म्हणजे काय? जर याचा जर आपण शब्दशः अर्थ जर बघितला तर याचा अर्थ होतो की ते राज्य अंतर्गत आणि बाह्य दृष्टिकोनातून स्वतंत्र आहे, त्याला निर्णय स्वातंत्र्य आहे, अंतर्गत आणि बाह्य. त्याचबरोबर सार्वभौमत्व हा राज्याचा एक गुणधर्म आहे. तो जर राज्याकडे असला तर राज्य आपलं स्वातंत्र्य उपभोगू शकतो आणि त्याचा उपभोग घेऊ शकतो. सार्वभौमत्वामधून साम्राज्य विस्ताराची संकल्पना देखील येते, परंतु साम्राज्य विस्तार हे भारतीय राज्यघटनेचं किंवा राज्याचं कधीही वैशिष्ट्य असणार नाही. या संदर्भातील कलम 51 हे समाविष्ट केलेले आहे. या 51 कलमामधून आपण आंतरराष्ट्रीय शांततेचे, त्याचबरोबर विश्वधर्म किंवा एक विश्व अशा पद्धतीचा भाव आपण स्वीकारल्यामुळे आपल्याला सार्वभौमत्वातून साम्राज्य विस्ताराची संकल्पना घेता येत नाही, तर आपण आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार करताना दिसतो. जर त्यापुढचे शब्द जर बघितले आपण, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने यांचा समावेश करण्यात आला. फक्त ह्या दोन शब्दांचा नाही तर त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष या 3 शब्दांचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला आणि त्या घटनादुरुस्तीने हे 2 शब्द आपल्या सरनाम्यात अंतर्भूत करण्यात आले. जर या 2 शब्दांकडे जर बघितलं आपण तर याच्यातून आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते. समाजवाद हा जो शब्द बघितला तर समाजवादाच्या संदर्भामध्ये अशी व्याख्या जर आपण बघितली ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार, तर उत्पादन, भांडवल, जमीन, संपत्ती इत्यादींसारख्या उत्पादनाच्या साधनांची मालकी व नियंत्रण हे समाजाकडे असून त्याचं वितरण करण्याचा अधिकार देखील समाजालाच आहे आणि तो समाजहितासाठी ते वितरण व्हावं याचं समर्थन करणारा विचारप्रवाह किंवा सिद्धांत म्हणजे समाजवाद.
किंवा समाजवादातून उत्पादन साधनांची मालकी ही समाजाकडे असावी असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याचबरोबर समाजवादी विचारांमधून आर्थिक, सामाजिक व राजकीय समानतेचा विचार देखील त्यातून पुढे येतो. जर समाजवादाकडे बघितलं आपण लोकशाहीच्या दृष्टीने, तर आपण समाजवाद फक्त समाजवाद नाही स्वीकारला, कारण समाजवादी संकल्पना लोकशाहीतही आणि साम्यवादातही वापरली जाते. म्हणून समाजवादी संकल्पना आपण लोकशाही समाजवाद या भूमिकेतून ती स्वीकारलेली दिसते. त्यानंतरचा जर आपण शब्द बघितला तर धर्मनिरपेक्षता. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल अशा पद्धतीचा आपण आपल्या संविधानाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये निधर्मी शासन किंवा निधर्मी राज्यव्यवस्था अशा पद्धतीचा अर्थ अभिप्रेत आहे. धर्मनिरपेक्षतेमध्ये सर्व धर्म समभावाचा विचार अभिप्रेत आहे. जर आपण बघितलं जर मूलभूत हक्कांमधून तर कलम 25 ते 28 यांच्यामधून धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. 25 ते 28 या धार्मिक स्वातंत्र्याकडे जर बघितलं तर व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य येतं, परंतु राज्याचा कोणताही धर्म असणार नाही, राज्याला कोणतेही धार्मिक स्वातंत्र्य असणार नाही, हा अर्थ धर्मनिरपेक्षतेतून स्पष्ट होतो. जर आपण पुढच्या शब्दांकडे बघितलं, लोकशाही गणराज्य. भारत हे लोकशाही गणराज्य असेल, कारण भारतीय राज्यव्यवस्था ही अप्रत्यक्षपणे प्रतिनिधींच्या माध्यमातून निर्वाचित होऊन आपली राज्यव्यवस्था चालते, म्हणून लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर भारत हे गणराज्य आहे. गणराज्य जर म्हटलं तर गणराज्याचा संदर्भ येतो कलम 52, म्हणजेच भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असेल तर राष्ट्रपती असतील, आपल्या राज्यव्यवस्थेचा प्रमुख कोण असेल तर राष्ट्रपती असेल. तर राष्ट्रपती हे वंश परंपरेने इंग्लंडसारखे न येता ते लोकांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडून येतात, म्हणून भारत हे एक गणराज्य आहे. तर या शब्दांवरून आपण आपल्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप या संविधानाच्या या शब्दांमधून स्पष्ट होतं. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास, हे राज्य असं घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना काय मिळाला पाहिजे तर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. जर इथून पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की याच्या पुढे राज्यव्यवस्थेचे आपले उद्देश काय असतील, उद्दिष्ट काय असतील, आपल्याला काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट होतात. की प्रत्येक व्यक्तीला काय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, पण तो न्याय देखील कसा मिळाला पाहिजे तर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. याच विचारांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची संकल्पना पुढे मांडलेली दिसते. त्या संदर्भातील त्यांचं प्रसिद्ध सेंटेन्स त्यांनी जे उच्चारलं होतं, 26 जानेवारी 1950 रोजी, आपण विसंगतीने ही लोकशाही आपण ही व्यवस्था स्वीकारत आहोत, परंतु आपण खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याकडे जर आपण राज्यघटनेच्या माध्यमातून स्वीकारली तर एका व्यक्तीच्या मताचं मूल्य 1 या भूमिकेतून आपण राजकीय लोकशाही तर निर्माण करू, परंतु लोकशाही तेव्हाच निर्माण होईल जेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होईल. म्हणून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणं गरजेचं आहे. ती निर्माण झाल्याशिवाय लोकशाही निर्माण होणार नाही. आपल्या व्यवस्थेमध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्यासाठी राजकीय लोकशाहीतून प्रयत्न झाले पाहिजेत, या भूमिकेवर ते ठाम असतात. म्हणून न्यायाच्या भूमिकेतून ते सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाकडे बघतात. विचार, अभिव्यक्ती आणि विश्वास. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. बघा, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे जे तत्व बघितले ते ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून समोर आलेली तत्व आहेत आणि ह्या तत्वांचा आधार हा लोकशाही आधार आहे. त्यातून आपण ही तत्व यात समाविष्ट केलेले दिसतात. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आपण स्वीकारलेले, म्हणजेच व्यक्तीला काय असेल तर स्वातंत्र्य असेल. कोणतं? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. विचार करण्याचं जर आपण भारतीय राज्यघटनेची कलम 19 ते 22 जर बघितले तर त्यातून आपल्याला व्यक्तीला मिळालेले मूलभूत हक्क स्पष्ट होतात, मूलभूत स्वातंत्र्य स्पष्ट होतं, स्वातंत्र्याचा हक्क त्यात दिलेला आहे. तर कलम 19 मधून विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. तर व्यक्तीला जीवन जगत असताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण व्यक्ती समाजशील प्राणी आहे. व्यक्ती विचार करू शकतो, त्या विचारांचं प्रकटीकरण करण्यासाठी त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा स्वतंत्र विश्वास कुठे, श्रद्धा त्याची कुठे असेल आणि कशाचा त्याने उपासना करायची हे स्वातंत्र्य देखील राज्यघटनेतून व्यक्तीला मिळालेलं दिसतं. जर आपण त्याच्या पुढे बघितले तर समानतेचं तत्व स्पष्ट केलेले, व्यक्तीला दर्जाची व संधीची समानता आहे. जर आपण भारतीय राज्यघटनेकडे बघितलं तर कलम 14 ते 18 यांच्यामध्ये आपल्याला मूलभूत हक्क, समानतेचा मूलभूत हक्क समाविष्ट केलेला दिसतो. याच्यातून व्यक्तीला दर्जाची व संधीची समानता मिळायला पाहिजे, त्या भूमिकेतून प्रत्येक व्यक्तीला ही दर्जाची व संधीची समानता देण्यात आलेली आहे. जर आपण त्याच्याकडे जर बघितलं तर ही इक्वॅलिटी निर्माण करण्यासाठी
महत्त्वाची अशी प्रोव्हिजन आपल्या राज्यव्यवस्थेतून करून देण्यात आलेली आहे. जर आपण पुढे बघितलं तर त्यातून आम्ही त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, थोडक्यात व्यक्तीची राष्ट्राची एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्यव्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजे, या संदर्भातील तरतूद देखील सरनाम्यामध्ये करण्यात आलेली. जर आपण इथून पुढे सरनाम्याकडे जर बघितलं तर सरनाम्यामधून काही महत्त्वाची मूलभूत तत्वे त्यांची लक्षात येतात. त्यातून जर बघितलं तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता, आपण याच्या आधीच उल्लेख केला की 42व्या घटना दुरुस्तीने हा शब्द देखील समाविष्ट करण्यात आला, तो याच्या आधी नव्हता. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर बंधुता, तर एकात्मता निर्माण करण्याची बंधुता, कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध जाती, धर्म, भाषा, प्रदेशाचे लोक भारतात राहतात. तर ह्या लोकांमध्ये एकात्मता निर्माण व्हावी, बंधुभाव निर्माण व्हावा, तेव्हाच आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये गांधींच्या तत्वानुसार अहिंसात्मक मार्गाने शांततेमध्ये जीवन जगू शकू. आणि त्यासाठी आपल्याला हा विचार महत्त्वाचा आहे आणि त्या तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात करण्यात आलेला आहे. जर आपण ते पुढे जर बघितलं तर प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. बघा, लक्षात घ्या, याच्यामधून ह्या संविधानाची स्वीकृतीची तारीख दिसते. आपण भारतीय राज्यघटनेचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं, मात्र त्याची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली. म्हणजेच खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी झाला. मात्र भारताने या संविधानाचा स्वीकार कधी केलेला दिसतो तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर असे ही सर्वसमावेशक, सर्व लोकशाही विचारांची, तत्वांच्या, मूल्यांच्या आधारावर निर्माण झालेली ही लोकशाही आपण कोणाला अर्पण केलेली आहे तर व्यक्तीला स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. व्यक्तीला म्हणजेच भारतीय नागरिकांना, म्हणजेच ह्या सत्तेचा उगम स्रोत भारतीय नागरिक दिसतात. म्हणून इतकं व्यापक आणि सर्वसमावेशक विचार या सरनाम्यात अंतर्भूत आहेत आणि त्यामुळेच याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात, गुरुकिल्ली म्हणतात. एवढंच नाही तर अर्नेस्ट बार्कर यांनी त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशियल अँड पॉलिटिकल थेअरी या पुस्तकात आपली अनुक्रमणिका म्हणून देखील त्याचा समावेश केला. म्हणून प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे की त्याला या सरनाम्याचा अभ्यास व्हावा, त्याला आपले भारतीय राज्यघटनेची उदार अशी परंपरा समजावी. या भूमिकेतून मी आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. धन्यवाद.